नमस्कार, अलका रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज मी पालक पनीरची रेसिपी दाखवते। सर्वात आधी पालक मिसळून गरम पाण्यात शिजवून उकळून घेतलेली आहे। मग त्यातलं गार झाल्या मी मिक्सरमध्ये बारीक करायसाठी साईडला काढून घेतली। त्यात 4-5 मिरच्या टाकलेल्या मिक्सरमध्ये बारीक करून घेते मी ते सगळं पेस्ट। इकडं 2 कांदे आणि 1 टमाटर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले। इकडं मी तेल गरम केले, त्यात जिरे टाकलेत, कढीपत्ता आणि लसूण टाकलेलं आहे। ते लाल झाला की लगेच त्याच्यामध्ये ना कांद्याची पेस्ट टाकली, ती मिक्स करून घ्यायची। आपल्याला लाल झाली ना तेल सुटायला लागलं ना त्याच्यामध्ये मग लगेच टमाटरची पेस्ट टाकते। टमाटरची पेस्ट पण अशी तेल सुटूस्तोवरच तळून घ्यायची। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून साईडला काढून घेतलेले सुके मसाले टाकून घेतले, गरम मसाला, हळद, मीठ आणि लाल मिरची पावडर हे सगळं मिक्स करून घेतले। धनिया पावडर मिक्स करून झालं मग त्यात पालकची भाजीचं पेस्ट केलेली होती ती पेस्ट टाकून घेतलेली आहे। इकडं मी थोडं पाणी मिक्स करून घेतलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये, ते टाकून घेते त्याच्यामध्ये। 2 मिनटं झालेले आहेत तर त्याच्यामध्ये मी पनीर पाव किलो घेतलेले, ते कापून घेतलेले त्याच्यामध्ये मी टाकून सोडून देते। आणि कस्तुरी मेथी येते हाताने मी चोळून टाकलेली आहे। 2-3 मिनटं चांगलं परतून घ्यायची आणि रेसिपी तयार झालेली आहे। चला मी वाटीमध्ये काढून घेते। माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ माझे असेच पाहत राहा।